मरकज की मोदी हुकूमत ने बुध के रोज पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया और उसके साथियों पर मुबैना दहशतगर्दाना सरगर्मियों पर गैर कानूनी सरगर्मियां रोकथाम एक्ट के तहत 5 साल के लिए पाबंदी लगा दी है। बुध की शाम पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया की केरला यूनिट के जनरल सेक्रेटरी अब्दुल सत्तार ने कहा कि तंजीम को तहलील कर दिया गया है। एक हुकूमती नोटिफिकेशन में यह इल्जाम लगाया गया है कि PFI उसके 8 मुल्हिका इदारों के साथ मुल्क में दहशत का राज कायम करने के इरादे से पुरतशद्दुद दहशतगर्दाना सरगर्मियों में मुलविस है, जिससे मुल्क की सलामती और अमन को खतरा लाहक हो सकता है। इसमें यह भी कहा गया है कि पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया के बानी अरकान में से कुछ स्टूडेंट इस्लामिक मूवमेंट ऑफ इंडिया तंजीम के रहनुमा है और उनकी दहशतगर्द ग्रुप जमातुल मुजाहिदीन बांग्लादेश से ताल्लुकात रखते हैं। PFI पर पाबंदी लगाने के बाद मुख्तलिफ सियासी जमातों के जिम्मेदारान के तासुरात सामने आ रहे हैं। मोदी हुकूमत के इस फैसले पर परभनी से कम्युनिस्ट पार्टी के सीनियर लीडर राजन क्षीरसागर ने अपने तासुरात जाहिर करते हुए मोदी हुकूमत के फैसले की शदीद मुखालिफत की है और उसको इख्तिदार की ताकत का गलत इस्तेमाल करार दिया है। नांदेड़ और परभनी से गिरफ्तार किए गए PFI के कारकुनान को फौरी रिहा करने का भी मुतालबा किया है। केंद्रामध्ये असलेले नरेंद्र मोदी सरकार आणि अमित शहा हे केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करण्यामध्ये माहीर आहेत। केंद्र शासनाने बहुतेक सर्व केंद्राच्या तपास यंत्रणा यांचा पक्षपाती दुरुपयोग हा चालवलेला आहे आणि आपण महाराष्ट्रामध्ये बघितलेलं आहे की ED CBI यांचा कशा पद्धतीनं दुरुपयोग केलेला आहे आणि त्यातून महाराष्ट्रात सरकार स्थापन झालेलं आहे। आता NIAचा दुरुपयोग करून अल्पसंख्याक समाजातील अनेक निरपराध युवकांना वेठीला या ठिकाणी धरलं जात आहे। जो कायदा अत्यंत संदिग्ध अशा प्रकारचा कायदा आहे, अशा कायद्याचा UAPAचा वापर करून त्या UAPA कायद्यामध्ये अट्रॅक्ट देखील न होणाऱ्या अशा अनेक प्रकरणं हे दाखल केली जात आहेत। मग आज परभणी आणि नांदेड या ठिकाणी जो FIR ATSने दाखल केलेला आहे, तो FIR वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की जे घटनात्मक मार्ग आहेत की सरकारी कचेरीपुढे धरणं, निवेदन देणं, एखाद्या प्रश्नाबद्दल आंदोलन करणं, हा अधिकार देखील हे सरकार मोडीत काढल्या पद्धतीनं वागतंय आणि अशा अधिकाराबद्दल UAPA कायदा हा या ठिकाणी वापरला जातोय। याचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणून आम्ही ठामपणे विरोध करत आहोत। ज्या निरपराध युवकांना यामध्ये भरडलं जातं आहे त्यांची सुटका सरकारनं ताबडतोब केली पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आम्ही करत आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या प्रकारचं विच हंटिंग हे एक मोठा गाजावाजा केला जातो आहे की 15 राज्यामधलं टेरर फंडिंग आम्ही उघडकीस आणलं असा दावा अमित शहा करत आहेत। माझं या नरेंद्र मोदी सरकारला सवाल आहे, ज्यावेळेस या देशामध्ये नोटाबंदी आपण लावली त्यावेळेस आपण सांगितलं की दहशतवाद्यांचा आर्थिक स्रोत असलेला तो मोडणं हे नोटाबंदीचं उद्दिष्ट आहे म्हणून, आणि आज 2016 नंतर आज 2022 मध्ये पुन्हा हे टेरर फंडिंग कुठून अस्तित्वात आलं, याची जबाबदारी या मोदी सरकारची आहे का नाही हा सवाल मी या ठिकाणी करत आहे। आणि खरं तर त्याची जबाबदारी घेऊन अमित शहांनी राजीनामा दिला पाहिजे ही देखील मागणी करत आहे।